मी संदीप जठार आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहोत. आज दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. या अपघातामुळे अनेक जणांचे त्यात बळीही जात आहेत. आजची घटना ही त्याच पद्धतीची म्हणावी लागेल. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. मजूर आणि शेतकरी महिलांना, शेतकरी मजुरांना कामाशिवाय पर्याय नाही आणि आज सकाळी कामाला जाणाऱ्या ट्रॅक्टरचा विहिरीत कोसळून अपघात झाला. हळद काढणीच्या कामासाठी नांदेड येथून आलेगाव येथील गावातून या महिला हळद काढणीसाठी चाललेल्या होत्या. या सगळ्या महिला ट्रॅक्टरमध्ये बसून हा प्रवास त्यांचा सुरू होता. शेताच्या दिशेने हा प्रवास सुरू होत असताना त्यांच्यावरती काळानं घाला घातला. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरीचा अंदाज न आल्याने ह्या ट्रॅक्टरची गती फार मोठ्या प्रमाणात होती आणि संबंधित चालकाला ते गती रोखता आली नाही आणि त्या अतिशय जास्त गती असलेला ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. विहिरीत पाण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात होतं. सकाळी 9 वाजण्या सुमारास ही दुर्घटना घडली. ज्यावेळी ट्रॅक्टर विहिरीत पडला त्यावेळेला पडताना महिलांनी मोठा आक्रोश केला. त्या आक्रोशाच्या दिशेने इतर लोकांनी मदत करायच्या बाबतीत प्रयत्न केले आणि ती घटना अतिशय दुर्घटना असे म्हणावे लागेल आपल्याला. कारण ज्यावेळेला हा ट्रॅक्टरचा अपघात झाला, ती वेळ सकाळची होती. लोकं ऑफिसला वगैरे जाण्याच्या कामाची होती आणि ट्रॅक्टर रस्त्यातून निघाला आणि थेट विहिरीत कोसळला. विहिरीत कोसळताना त्यांनी जे किंकाळ्या फोडल्या, त्या किंकाळ्या अनेकांच्या कानापर्यंत गेल्या. म्हणून त्यांनी आतापर्यंत मदत कार्यात लोकांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी, त्याचबरोबर ग्रामस्थांनी, युवकांनी सुद्धा तिथं मदत केलेली आहे आणि ते बचाव कार्य करत असताना विहिरीचं पाणी आणि त्या पाण्यात बुडालेल्या 8 महिला आणि ज्या काही महिला होत्या, त्यांना वाचवण्यात सुद्धा प्रशासनाला यश आलेलं आहे. ही दुर्घटना बचाव कार्य सुरू झालं. त्यानंतर स्थानिक पोलीस, त्याचबरोबर ग्रामस्थ, युवा वर्ग यांनी हे आटोकाट प्रयत्न केले. विहिरीच्या कडेला ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली होती. त्याचबरोबर त्या शोध मोहिमेचं पण हे काम चालू होतं. ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अशा अनेक अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सूर्य आग ओकत आहे. या अशा वेळेत सुद्धा गाड्या पेटण्याचं प्रमाण आणि त्यात काही लोकांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं आहे. त्यामुळं अनेकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण प्रवास करतोय, तो प्रवास आपला सुरक्षित आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा होण्यासाठी त्या वाहनावरती आपलं नियंत्रण पाहिजे. त्याचबरोबर आपली वाहनं सुद्धा अतिशय चांगल्या आणि सुस्थितीत असणं हे आवश्यक आहे. तरच आपला प्रवास सुखकर होतोय. आजचा हा जो अपघात झाला तो केवळ चालकाच्या चुकीमुळे झाल्याचं काही ठिकाणी चर्चा केली जात असेल या ठिकाणी समजत आहे. कारण ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळेला कुठल्याही पद्धतीची रस्त्यावरती रहदारी नव्हती. या महिला मजुरीच्या कामासाठी जात होत्या. हळद काढणीचं काम चालू होतं आणि या महिला हिंगोली जिल्ह्यातून तो प्रवास करत होता. नांदेडच्या आसपास कामाच्या ठिकाणी आल्यानंतर हा अपघात झालेला आहे. अपघातात मयत पावलेल्या प्रत्येक महिलेच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. हा दुःखाचा डोंगर अतिशय फार मोठ्या प्रमाणात असून त्या गावावरती पूर्णपणे शोककळा पसरलेली आहे. ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अशा अनेक अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सूर्य आग ओकत आहे. या अशा वेळेत सुद्धा गाड्या पेटण्याचं प्रमाण आणि त्यात काही लोकांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं आहे. त्यामुळं अनेकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण प्रवास करतोय, तो प्रवास आपला सुरक्षित आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा होण्यासाठी त्या वाहनावरती आपलं नियंत्रण पाहिजे. त्याचबरोबर आपली वाहनं सुद्धा अतिशय चांगल्या आणि सुस्थितीत असणं हे आवश्यक आहे. तरच आपला प्रवास सुखकर होतोय. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.